नमस्कार मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जगात जो तो फक्त काम घर यातच व्यस्त आहे. आजच्या युगात वेळात वेळ काढून फिरायला सुद्धा गेलं पाहिजे, मंदिरात गेलं पाहिजे. कारण मंदिरात एकदम शांतता, एक वेगळाच अनुभव असतो. तर असंच मित्रांनो आम्ही सुद्धा गेलेलो आहे गणपतीच्या मंदिरात. तर ते मंदिर कसं आहे, गणपती बाप्पाचं मंदिर कसं आहे ते पाहूया. तर तुम्ही सुद्धा असंच वेळ काढून मंदिरांना भेट द्या. कारण या मंदिरात वेगळंच ऊर्जा असते, एक वेगळं समाधान असतं, जिथे शांतता असते, जिथं की आपण स्वतःसाठी वेळ काढून स्वतःसोबत बोलू शकतो, त्या शांततेत राहू शकतो. कारण आजच्या युगात जिकडं गाड्यांचा आवाज, कंपनीचा आवाज, काय माणूस त्यातच व्यस्त आहे. घरातून कामावरून घर यातच व्यस्त आहे. तरीसुद्धा त्यातून वेळ काढून फिरायला गेलं पाहिजे, स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, स्वतःसोबत वेळ घालवला पाहिजे. आणि त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे मंदिरं. त्या मंदिरात एक वेगळी शांतता असते, जिथं की कसला आवाज नाही आणि तिथे देवाचे गाणे लावलेले असतात. त्यामुळे एक वेगळाच अनुभव, एक वेगळी शांतता मिळत असते. आता मग बघूया कसं आहे गणपती मंदिर. तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आत्ता आम्ही आलो आहे संध्याकाळच्या वेळी. कारण बऱ्याच वेळा आम्ही या मंदिरात येण्याचा प्रयत्न करत होतो, पण दुपारची वेळ असायची. तर दुपारच्या वेळी मंदिर बंद असायचं. त्यामुळे आता आलेलं आहे संध्याकाळची वेळ आणि मंदिर उघडं आहे. मित्रांनो, मंदिरात आलो. तर मंदिरात आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर तेथील महाराजांनी आम्हाला तीर्थ दिल्यानंतर मित्रांनो थोड्याच वेळात इकडे तिकडे फिरलो आणि त्यानंतर झाली आरतीला सुरुवात. तीर्थ घेतल्याने आरतीची वेळ झालीच होती. तर म्हटलं आता आरती आलोच तर आरतीसुद्धा करून जावं. तर झाली आरतीला सुरुवात. आरती झाल्यानंतर मित्रांनो आम्ही आरती घेतली आणि पुन्हा एकदा चालू केला मंदिर फिरण्याचा प्रवास. आजच्या या प्रवासात माझा साथीदार आहे प्रवीण. तर प्रवीणाने मी सुरुवात केली प्रवासाला. असंच मंदिर फिरत असताना तिथे भेट झाली छोट्याशा मनीमाऊची. आणि मनीमाऊच्या आम्हाला मंदिर फिरायला सोबत दिली छोट्याशा मनीमाऊनी. तर छोट्याशा मनीमाऊसोबत मंदिर फिरायला अशीच सुरुवात केली. मित्रांनो, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झालं. तर या गणपती मंदिराबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तर मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला भली मोठी अशी घंटा पाहायला मिळते. तिथून थोडंच पुढे गेल्यानंतर आपल्याला समयसुद्धा पाहायला मिळते. आणि तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्तीचं दर्शन व्हायला लागतं. तर त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या समोरच दोन छोट्याशा युलेशा मनीमाऊ पाहायला मिळाल्या. आणि त्यानंतर पाहू शकता मित्रांनो आपल्या गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि त्याच्या डाव्यालाच एक सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते. आणि त्याच पद्धतीने मित्रांनो उजव्या बाजूला सुद्धा तसेच सेम टू सेम एक मूर्ती पाहायला मिळते.
तर मित्रांनो हे आहे अष्टविनायक गणेश मंदिर बेथोडा. त्याच पद्धतीने मित्रांनो मंदिराच्या डाव्या कोपऱ्यात आपल्याला घड्याळ पाहायला मिळते, जिथून आपण मंदिरात आल्यानंतर टाईमसुद्धा पाहू शकतो. आणि त्यानंतर मित्रांनो या गणपती बाप्पाला प्रदक्षिणा घालण्याचा मार्गसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. ज्याद्वारे आपण आपल्या गणपती बाप्पाला प्रदक्षिणा घालू शकतो. प्रदक्षिणाचा अंतिम टप्पा आल्यानंतर मित्रांनो आपल्याला मंदिर पाहायला मिळतं, मंदिराचा संपूर्ण भाग पाहायला मिळतो. तर मित्रांनो आजच्या या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मला सोबत दिली प्रवीणने. तर प्रवीण आणि मी आलो आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. गणपती बाप्पाचं गणेश स्तोत्र पाहायला मिळते. तर मित्रांनो त्यानंतर गणपती बाप्पाची पालखीसुद्धा पाहायला मिळते. त्या पालखीला सध्या दाखवून ठेवलेलं आहे. बहुतेक जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा एक पालखी निघत असावी. त्याच पद्धतीने मित्रांनो बाहेर या गणपती बाप्पाचे भटजी पंडित जे असतील त्यांची बसण्याची व्यवस्था म्हणजे बसण्याची जागा बाहेरच्या बाजूला पाहायला मिळते, जिथून आपण आत मंदिरात प्रवेश करतो. असं हे गणपती बाप्पाचं मंदिर मित्रांनो, गणेश मंदिर, अष्टविनायक गणेश मंदिर बेथोडा. मित्रांनो या मंदिरात तुम्ही कधी भेट दिली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि हो हा आजचा व्हिडिओ गणपती बाप्पाचं मंदिर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा अशाच मंदिरांना आणि या गणेश मंदिराला सुद्धा भेट द्या. सात भेटूया अशाच एका नवीन अशा भन्नाट अशा व्हिडिओमध्ये.